नमस्कार रसिक श्रोते हो, माझ्या साहित्य सारस्वत या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. देवा झिंजाड लिखित मेंदूची मशागत या पुस्तकातील निवडक लेखांचे सादरीकरण मी आपणा समोर करणार आहे. त्यातील पहिलाच लेख काळजाला हात घालणारी पत्र. हा लेख वाचला आणि मन थेट बालपणाच्या प्रवासाला गेलं. अगदी क्षुल्लक किमतीत मिळणारं हे पत्र म्हणजेच पोस्ट कार्ड. खाकी वर्दीतील पोस्टमन घेऊन यायचा. किती जिवंत भावना असायच्या त्या पत्रात. आजच्या टेक्नॉलॉजीच्या वन क्लिक मध्ये डिलीट फॉरवर्ड सारखं नसायचं. सुखदुःखाचा हा दस्तऐवज वर्षानुवर्ष सांभाळून ठेवल्या जायचा, अधून मधून वाचल्या जायचा. त्याचप्रमाणे देवा झिंजाड सरांनी त्यांचा आणि त्यांच्या आईच्या पत्रांचा हा दस्तऐवज सांभाळून ठेवला, पत्रांबरोबरच शब्दांच्या स्वरूपात. कसा तो नक्की ऐका. काळजाला हात घालणारी पत्र. आजच्या काळात संपर्काची जेवढी आधुनिक साधनं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत तेवढी पूर्वी नव्हती. पत्राशिवाय दुसरा कुठला पर्याय नसायचा. सासूरवाशीण सुद्धा सगळी खबरवार आई वडिलांना पत्रानच कळवायच्या. एखाद्या गावात कुणाच्या तरी घरी दूरध्वनी असायचा. सुखदुःखाचे सगळे निरोप त्याच फोनवर कळायचे. गावात अशा फोनवाल्या माणसांना फार डिमांड असायची, मान असायचा. त्या काळात म्हणजे 90च्या दशकात, ज्यांची मुलं गावापासून शिकायला लांब असायची, घरातले कर्ते पुरुष कामधंद्यासाठी लांबच्या शहरात पोट भरत असत, अशी मुलं माणसं आई वडिलांना किंवा बायकोला फोन करून ख्याली खुशाली कळवायचे. त्या काळात फोन करणं सुद्धा स्वस्त नव्हतं. सर्वांनाच ते परवडत नसायचं. म्हणून काही जण मात्र 15 पैशाचं साधं पोस्ट कार्ड पाठवून घरच्यांशी संवाद साधत. त्यामुळं गावातली माणसं पोस्टमनची फार आतुरतेनं वाट पाहायची. माझ्यावरही बाहेरगावी जाण्याची वेळ आली होती. त्यामुळे पत्रांचं महत्व मलाही समजलं होतं. गरीब परिस्थितीमुळे आईच्या अन माझ्याही वाट्याला वणवण आली. तरीही हातावर पोट असणाऱ्या माझ्या आईने मात्र कधीच कुणापुढं हात पसरला नाही. त्या परिस्थितीतही दारावर आलेल्या एखाद्या भुकेल्या माणसाला तिनं कधीही अर्धी चतकोर भाकर दिल्याशिवाय माघारी पाठवलं नाही. स्वाभिमानी आई कष्ट करून लढायला शिकवत होती. रात्रंदिवस राब राब राबून जेवढं पदरात पडत होतं तेवढ्या दस्ती समाधान मानायची. आई श्रीमंतच वाटायची. पण मी 5 वर्षाचा असताना वडील अचानक आयुष्यातून वजा झाले आणि आमच्यावर दुःखाचा कडा कोसळला. वडील होते तेव्हाही फार श्रीमंती होती असं नव्हे. तेव्हा सुद्धा मोलमजुरी करूनच जगावं लागत होतं. पण तरीही आईचा जोडीदार गेल्यानं ती एकटी पडल्यासारखी झाली होती. त्यावेळी आईनं कष्ट करून पडणारी माडी सावरली होती. कसं बस तिनं मला 7वी पर्यंत आणलं होतं. मीही मन लावून शिकत होतो. 7वीत पहिला नंबर येऊनही माझ्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला होता. पुढचा खर्च करण्याची आईची ऐपत नव्हती. ती हतबल होती. इच्छा असून देखील काही करू शकत नव्हती. तिची घुसमट अन घालमेल मला कळत होती. नेमक्या त्याच वेळी माझ्या मदतीला एक मोठ्या मनाचा माणूस धावून आला. त्यांचे नाव कैलासवासी सुरेश कोंडे. त्यांनी मला आंबळे ह्या त्यांच्या गावी शिकायला नेलं. तिथं काम करून शिकायचं असं ठरलं. फक्त शाळेसाठी लागणारा खर्च ते करणार होते अन त्या बदल्यात त्यांच्या घरातलं रानातलं पडेल ते काम मी करू लागलो होतो. शाळेव्यतिरिक्त लागणारा खर्च त्यांनी द्यावा असं मला कधी वाटलं नाही. कारण ते शाळा शिकवत होते तेच माझ्यासाठी खूप मोठं होतं. तिकडं शिकायला गेल्यापासून आईचा अन माझा पत्रव्यवहारातून संवाद होत असे. मी जिथे राहत होतो तिथे राजेवाडी नावाच्या गावात पोस्ट कार्ड मिळायचं. ते मी 1.5 किलोमीटर चालत जाऊन घेऊन यायचो व आईला मात्र त्या 15 पैशाच्या पोस्ट कार्डसाठी 5 किलोमीटर पायी अडकुटीला जावं लागायचं. मी शिकत होतो
त्यामुळे माझं पत्र मी लिहायचो, पण आईला मात्र दुसऱ्याकडून लिहून घ्यावं लागायचं. त्यासाठी ती प्रत्येक पत्रावेळी दुसऱ्यांच्या हातापाया पडायची. त्याचं तिला वाईट वाटायचं. त्या पत्रांमध्ये आम्ही एकमेकांची दुःख कधीच एकमेकांना सांगितली नाहीत. शाळा शिकत असताना मला पडत असलेलं कष्ट मी कधीच पत्रात लिहिलं नाही. तिनं सुद्धा तिच्या पोटरीला चावलेलं कुत्र आणि त्यामुळे भयंकर चिघळलेली जखम मला कधीच पत्रातून दाखवली नाही. ह्याच्या मागं एकच कारण होतं आणि ते म्हणजे एकमेकांपासून लांब राहत असलेल्या एकेकट्या जीवाला घोर लागायला नको. ती माझ्या मनाचा फार बारकाईनं विचार करायची. तिची माझ्यावर असलेली माया, प्रेम पाहून मीही तिच्या मनाला वेदना होणार नाही याची काळजी घ्यायचो. 1993 साली मी गाव सोडलं. तेव्हापासून आईनं मला आणि मी तिला पाठवलेली अनेक पत्र आजही माझ्याकडे जपून ठेवलेली आहेत. ती पत्र वाचताना आमची त्या काळची परिस्थिती, पत्रातली साधी सोपी जिव्हाळ्याची भाषा आणि त्यामागच्या त्या काळातल्या भावना आठवून डोळे काळजाला सहज शरण जातात. भूतकाळात गेलेलं मन पुन्हा माघारी येताना ओलचिंब होऊन येतं. एकही पत्र हातातून खाली ठेवत नाही. आजवर मी पाठवलेलं प्रत्येक पत्र माझ्या निरक्षर आईनं लाकडाच्या जुन्या पेटीत सोन्याच्या दागिन्यासारखं खूप मायेनं जपून ठेवलं. पण तिनं पाठवलेली सगळीच पत्र माझ्याकडे मात्र आज सापडत नाहीत. कारण शिक्षणासाठी माझं पाठीवरचं भिराड बरीच वर्षे अनेकदा इकडून तिकडं स्थलांतरित होत राहिलं. त्याच काळात काही पत्र हरवली असावीत. शिक्षणासाठी जेव्हा संघर्ष चालू होता त्या काळात परिस्थिती एवढी बिकट होती की खायचे वांदे होते. उपास तापास करून दिवस ढकलावे लागायचे. त्या काळात 15 पैशाचं पत्र पाठवायला जर माझ्याकडे पैसे नसले आणि मी ते वेळेवर पत्र पाठवू शकलो नाही तर अशा वेळी माझी आई आधीचीच मी पाठवलेली जुनी पत्र पेटीतून काढायची. बराच वेळ त्यांच्याकडे नुसती बघत बसायची. एकेका पत्रावर अतिशय मायेनं हात फिरवायची. त्यावरील अक्षराकडं भरल्या डोळ्यानं पाहत बराच वेळ हरवून जायची. तिला अजिबात वाचता येत नव्हतं तरी डोळे भरून बघायची. पदर डोळ्याला लावायची. कारण मी तिला पाठवलेलं प्रत्येक पत्र हे तिच्या कुशीत शिरून तिच्याशी केलेलं हितगुज आहे असं तिला वाटायचं. शिक्षणासाठी विरह सहन करत बाहेरगावी राहावं लागत होतं. तेव्हाचा तो काळ होता. पण आई मात्र मला प्रत्येक पत्रातून धीर द्यायला कधीच विसरत नव्हती. शिकत राहा, काळवंड करू नको, लवून भजून खा. एखादी गोष्ट जीवाला खाऊ वाटली तर कोणच्या तरी रानात काम करून पैका कमव आण मग इकात घेऊन खा. कोणची लांडीलबाडी करू नकोस. लोकाच्या पोरांच्या कपड्यांकडे पाहून मनात झुरू नकोस. आपल्या अंगावर जे आहे ते फाटलं असल तर शिवून घाल, माळलं असल तर धुवून घाल, पण मनात मात्र झुरू नकोस असं प्रत्येक पत्रातून मला लिहून पाठवायची. मीही तिचं सगळं वाचून कृतीत उतरवायचो. पण माझं वाढतं वय कधी कधी चुकायचं. तिचं काही महिन्यांनी येणारं एखादं पत्र पुन्हा मला सावरायचं. एका पत्रात तिनं लिहिलं होतं, हे बघ बाळा, शाळा शिकल्या बगर आपल्या कुळाचा उद्धार होणार नाही. तेव्हा दिस रात काम करावं. तरी घाबरून माघारी फिरू नकोस. जर आता तुझ्या जीवाला लई काम पडलं तरी पुढलं तुपलं लई चांगलं होणार आहे हे ध्यानात ठेव. यात मात्र कायमचं ध्यानात ठेव आणि ते म्हणजे दिवस बसून राहत नाहीत. दुसऱ्या एका पत्रात तिनं लिहिलं होतं की, बाळा, तू प्रत्येक पत्रात म्हणतोस की आई तू तुझ्या जीवाला जप, तुझ्या जीवाला वेळेवर भाकर तुकडा खात जा. अरे बाळा, उलट तूच तुझ्या जीवाला जप म्हणजे महाजीव इकडं निवाड मनाने जगन, कारण तूच माझा जीव आहेस ना. अशी तिची पत्र वाचली की मला लढायला जे बळ मिळायचं त्याला तोड नसायची. तिचं प्रत्येक पत्र हे माझ्या जीवनाचं सोनं करण्यासाठी कारणीभूत होत होतं.
त्यामुळे दुप्पट कष्ट आणि अभ्यास करून पुढे जात होतो. स्वतः निरक्षर असूनही शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारी आणि संघर्षमय जगण्यावर PhD केलेली आई मात्र आज ह्या जगात नाही. पण तिच्या काळजीतून लिहिलेली आणि कायम काळजाला हात घालणारी तिनं मला पाठवलेली अनेक पत्र आजही माझ्यासोबत आहेत. उद्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी विरह सोसून हाल सोसून कसं पुढे जावं ह्याचं आदर्श विद्यापीठ म्हणजे माझी आई होती. माझी आईच नव्हे तर अशा अनेक जुन्या खोडांकडून खूप शिकलं पाहिजे. आयुष्याचं खरं तत्वज्ञान कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये मिळणार नाही, पण ह्या जुन्या खोडांच्या संस्कारातून ते लाभल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की. एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण शिकून सवरून कितीही मोठे झालो तरी त्यांच्यापेक्षा मोठे कधीच होऊ शकत नाही. जगात अशी एकही व्यक्ती नसेल जिला आईवडिलांच्या आठवणीनं गहिवरून आल्याशिवाय राहवत नसेल. असा पवित्र गहिवर आला तर त्याला डोळ्यातून ओघळू द्या, त्याला अजिबात थोपवू नका. अगदी डोळे नितळ होईपर्यंत शांत रहा. प्रत्येक हुंदका हा आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे असं समजा. मन शांत होईपर्यंत रडा, त्यामुळे आपल्या डोळ्यांची पवित्रता वाढते. डोळे आपल्या मनाला अंतर्बाह्य स्वच्छ करतात, त्यामुळे आपल्याला जग हे पहिल्यापेक्षा अधिक चांगलं दिसू लागतं. प्रत्येक नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निकोप होतो. एक गोष्ट चांगली ध्यानात ठेवा की जगातल्या सगळ्या आठवणी एका बाजूला आणि आई बापाची आठवण दुसऱ्या बाजूला. त्यामुळे त्यांना कधीच अंतर देऊ नका. त्यांना त्रास होईल असं कधीच वागू नका. आपल्यामुळे त्यांचं मन दुखावून त्यांच्या डोळ्यात पाणी येईल असं त्यांना बोलू नका. ते ह्या जगातून गेल्यावर त्यांच्या आठवणींचा गहिवर आपल्या काळजात जीवापाड जपून ठेवायलाही विसरू नका. कारण ते अशा ठिकाणी जाणार असतात किंवा गेलेले असतात की ज्या ठिकाणी जगातला कुठलाच पोस्टमन आपलं पत्र घेऊन जाऊ शकत नाही. अगदी बरोबर. तर देवा झिंजाड सरांनी सांभाळून ठेवलेला हा दस्तऐवज तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.